वारी संदर्भात थेट आपण जाऊयात. तटकरे बोलतायत तिथे. 19 मध्ये सुद्धा, कारण त्या 4 वर्षात मी 4 वेळेला महाराष्ट्र पालथा घातला. त्यावेळेला नंतर जयंतराव अध्यक्ष झाले, दादा नेतृत्व करत होते, सगळेजण आम्ही मेहनत करत होतो. जवळपास आम्ही 57 जागांच्या वरती यश मिळवलं 19 सालामध्ये. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खोलवर, कारण पवार साहेबांना तर एकेका तालुक्यातली 10-10, 15-15 माणसांची नावं माहिती आहेत. दादांचं पण तसंच होतं. आता आम्ही सगळेजण अनुभवी असलेलो त्याच पद्धतीने काम करतो आहोत. म्हणून सर्वे करणं काही गैर असला भाग नाही. सर्वे केला जातो, एक ढोबळ मानाने अंदाज येत असतो की तिथं नेमकी परिस्थिती काय. पण आम्ही सगळे प्रॅक्टिकल असल्यामुळे आमच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि या मेळ्याला सर्वेचा ताळमेळ घालत पक्षाला कशामध्ये यश मिळू शकेल याचा प्रयत्न होतो. मागच्या वेळेला सुद्धा सर्वे झाला, पण सर्वे झाल्याच्या नंतर तुम्ही बघाल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या. त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो. म्हणजे डिझाईन बॉक्सने काय केलेले थीम असेल ते असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही. त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असावी लागते. तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते. त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो. त्याच्यातून मग आमचा स्ट्राईक रेट नंबर 2चा राहिला राज्यात. म्हणून मी म्हटलं की आम्ही प्रॅक्टिकलवर, थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्त्व देणारे आम्ही सगळेजण आहोत. कुठे काय अर्थ काढता मला काय कळलंच नाही. कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहित नाही. ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहित नाही. एक पण मला माझं राजकीय गोत्र माहिती आहे. तुमचं सूत्र मला माहित नाही, पण मला आमचं राजकीय गोत्र माहिती आहे. आम्ही फील्डमध्ये असल्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि 2 गट कशाला राहतील? कुठं काय त्याच्यामध्ये काय त्यांची नेमणूक केल्याचं कुठं अधिकृत आहे का? कोण भेटलं सदिच्छा भेट म्हणजे लगेच असं काय झालं असं मानणं चुकीचं ठरेल. मला असं वाटतं खासदार पार्थ पवारांनी या संदर्भात ट्विट पण केलंय. पक्षामध्ये तुमच्या 2 नेत्यांच्या संदर्भातला अविश्वास आहे का? कारण की अजित पवार असताना अजित पवार कॅल्क्युलेटिव्ह सगळ्यांना घेऊन खरं तर चर्चा करायची कोणतीही गोष्ट घेऊन. आता मात्र पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघच नेते मंडळी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतात. आता ही पण तुमची सूत्राची माहिती खोटी आहे किंवा तुमची असेल तर ती सुद्धा चुकीची आहे. मी खोटी नाही काय म्हणत, कारण एखाद्या शब्दाचे 2 अनवद्य निघतात, चुकीची आहे. बहिणी आणि आमचा कोर ग्रुप, एकतर माझाही संपर्क नियमित असतो, कोर ग्रुप म्हणून आम्ही नियमितपणाने बसतही असतो. आता माझंही अधिवेशन किंवा प्रफुल्लबाईंचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षात काय गाठीबिटी या 3 आठवड्यात झाल्या नाही, तरी सुद्धा फोनमधून आमचा संपर्क असतो. कोर ग्रुपची सुद्धा बैठक नियमितपणाने होत असते. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रित बसूनच निर्णय करत असतो. आणि अशा वेळी काही गोष्टी ज्या येतात त्या बाहेर येताना प्रार्थना नेतृत्वाच्या अनुषंगाने राज्यातल्या काही शंका उपस्थितीच्या वतीने मला ते तुमच्या पक्षाचे खरंच राजकीय सल्लागार नियुक्त झाले आणि या अनुषंगाने राजकीय नेतृत्वाच्या अनुषंगाने काही सवाल उपस्थित केला त्याबद्दल काय म्हणतो? ते राजकीय सल्लागार नेमल्याचं माझ्याकडे माहिती नाही, पण नेमलं असतं तर नक्की माहिती असती. याचा अर्थ ते नेमलेले नसावे, एक भाग. दुसरा महत्वाचा भाग, राज्य नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणाचा सल्ला किंवा काय हा भाग त्या ठिकाणी येतच नाही ना. कारण एनडीए मध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असताना ज्या हिरिरीने आम्ही सगळेजणांनी मिळून तो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्याच्या नंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली. त्याच्यातून यश प्राप्त त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे कुठे पक्षांतर्गत काय 2 मतप्रवाह वगैरे वगैरे सगळं गैरवाजवी आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ असण्याचं काही कारणच नाही. असू दे ना, आता तुमच्या बातम्यावरती मी काय